पोरा हो, काल मी तुम्हाला पानिपतची लढाई कशी झाली होती लिहायचं सांगितलं होतं. कोण कोण लिहून आणलाय? चला आज मागून चालू करतो. चपटा भांग सांग, पानिपतची लढाई कशी झाली होती? सर, पानिपतची लढाई पाण्यामध्ये झाली होती म्हणून तिचं नाव पानिपत असं पडलं. हो ज्ञानी बाबा, आप कहा थे? पुढे सांग बरं अजून. सर, पानिपतची लढाई एवढी खतरनाक झाली होती की लिहिताना माझे हात कापत होते. माझं तर लिहायचं म्हणणं होतं, पण तुम्ही सांगितलं होतं लिहून आणजो तर लिहून आणली मी. हो, उपकार केले तू माझ्यावर बाळा. चाल पुढे भूक. तिकडनं पण घोडे आले टबलक टबलक, इकडनं पण घोडे आले टबलक टबलक. निसते मोठाले घोडे टबलक टबलक, निसता टबलक टबलक आवाज आहे. मग त्याची भाले मारामारी झाली. सपासाप सपासाप सपासाप, रक्त पडे मग टपाटप टपाटप टपाटप. मग पुढे काय झालं रे? सर, माझे हातपाय कापत होते बघून मग मी टीव्ही बंद केली न झोपून गेला. बेटा, अशी पानिपतची लढाई पेपरामध्ये लिहिली ना तू ना, तो पेपर चेक करणारा घरी येऊन सण मारीन तुले. का रे, तुम्ही दोघं शेजारी राहता का रे? हो सर, तुम्हाला कसं माहित? अरे लगेच कळते, दोघं सारखे दिसताना तुम्ही. का रे, तू लिहून आणली की नाही पानिपतची लढाई? उभा राहा. नाही सर, आठवण नाही राहिली. खायाची आठवण होती की नाही मग? हो सर, होती ना. का रे, किती पोळ्या खातो तू? 20 खातो सर. 20 पोळ्या? पुढच्या जन्मामध्ये राक्षस गिक्षस होता की काय? तुमच्यासारख्या लोकांपायी लोक कोर्टात लग्न लावून राहिले पंगतना देणी पडे म्हणून. का हो सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. हो, विचार ना. मुलीलाच का मुलं होता, मुलाला का मुलं नाही होता? बेटा, हा प्रश्न विज्ञानचे सर येतील त्यांना विचारजो. का हो मास्टर, तुम्ही एक मास्टर फक्त एक विषय शिकाळू शकतो, तर आम्ही मुलं पूर्ण 7 विषय कसे शिकू शकता? बेटा, असे प्रश्न मला नको विचारू. सरकारजवळ जाय ना सरकारला विचार.